सो आता मटण शिजलंय. हा 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 मस्त वाफ सुटते. सो आता इकडे बघा मटण आहे असा आणि हा वरती पीस पण आहे. बरी आहे कुठली कुठं आणली नवीन मग काय दिलं वरती दुपारचं हे जेवणातलं ताट आहे. इकडे मटण थोडासा रस्सा सुक्का वाला. तर मंडळी आता आपल्याकडे वड्यांचं काम चाललेलं आहे. बोकाचे वडे अशा बसले 2 तास वैतागले ते. आई आल्या घेऊन आता होलीवरनं पाणी गरम बघ किती आहे. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे तिकटा सण आणि काल होळी झाले, काल गोडा सण होता. तर आज सकाळी उठल्यानंतर आहे ना, आज काहीतरी स्पेशल असणार आहे घरी आमच्या. म्हणजे प्रत्येकाच्या घरी कोंबडी वडे, मटण वडे असं काही ना काहीतरी स्पेशल बेत असतो. आणि आज होळी खेळली जाते, म्हणजे रंग लावला जातो. तर ते येतील मुलं सगळी गावातल्या. नंतर आज थोडी निवांत उठतात सगळे. वाजलेत 9, मी तर 8:30ला उठलो. इकडे आहे आणि काय चाललं की डोक्यावर घेऊन पाणी घेऊन उद्यावरती तापवायला पाणी बोलायचं चांगलं असतं. त्याच्यासाठी आम्ही ठेवायला आहे उद्यावरती तापवून ठेवायला. नंतर मी घेऊन हे चांगलं पवित्र असतं, म्हणजे आंघोळ करतात नाही हे पाण्याने. त्यासाठी आई गेले आता चालले पाणी गरम करणार तिकडे कळशीत. आणि नंतर ते आपल्या येऊन पातेल्यात ओतणार. मग सगळेजण त्यातून थोडी थोडी आंघोळ करणार आणि चांगलं असतं ते. तर ही जाते तिकडे आणि इकडे प्रांजू आहे आणि प्रज्ञा अजून झोपलेलंच आहे. तर मी आता जातोय बाजारामध्ये. येताना मटण किंवा चिकन काहीतरी घेऊन येईन आणि आज तुम्हाला कोंबडी वड्याचं पीठ पण बघायला मिळणार आहे. आणि ओव्हरऑल आजचं रेसिपीचा व्हिडिओ असणार आहे. जरा पटापट तयारी करा प्रांजू. चाय गेली असते आता. तिकटाचं म्हटलं की वडे तर आलेच. तर आम्ही रात्री वड्यांसाठी पीठ ठेवलं होतं. तर इकडे तुम्हाला दाखवते आता कसं पीठ आले. हे बघा, रात्री ठेवलेलं आईने वड्यांसाठी पीठ. आणि पीठ छान आता रेडी आहे वडे ते काढण्यासाठी. तर आपण थोड्या वेळाने आपण हे जे बाहेर चुलीवर बसून वडे काढणार आहोत. सगळ्यात पहिले चहा पिऊन घेतो सकाळ सकाळ, त्याच्यानंतर मग वडे करायचे. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. पदू आत्ताच उठलाय, त्याला झोप लागली, उशिरापर्यंत जागा होता. हॅपी होली. पांजू तिथे थोडासा टाक, जास्त नको टाकू, पूर्ण परमनंट कलर होऊन जाईल. हात नको लावूस. थांब, ते खाटी ना ढाकणं घालव पूर्ण ड्रम. हा बघ कलर झाला ना. आता हा पाण्याची पिचकारी उडवा. ही कलर भात नाही बस, जास्त नको पाणी टाकू. या बरे आहे. ते काय खाली गेला तर कशी पडशील तो ड्रम. खाली पडते ती. चला आता मग जरा चुलीजवळ बसले मी वडे करायला. इकडे कढई ठेवले तेल गरम करायला. आता मला वाटतं वडे करायला 1-1.5 तास जास्त जाईल, कारण पीठ पण भरपूर आहे. तर सगळी तयारी केली मी. पाणी घेतलं आहे वडे करायसाठी, ही पिशवी, त्यानंतर ह्याच्यात काढायचे झारा, हे पीठ. सगळ्यात पहिलं आपण टेस्ट करूया तेल गरम झालं आहे का. थोडंसं पीठ घालू. नाही तेवढं तापलं नाही, अजून तापायला पाहिजे. फुगे मार जा. सगळ्यात पहिली पोळी. सगळ्यात पहिली पोळी आपली रेडी आहे. हे बघा, छान झाली पोळी. आपल्याला आता एक वडे तयार करायचे आहेत. टोबर पीठ आहे हा. दिसतो पण चांगले झाले, त्याच्यामुळे पटापट होतील. आता आई आल्या घेऊन आता होलीवरनं पाणी गरम बघ किती आहे. एवढा कसा काय आणला डोक्यावर. घेतला हातीवरती. बापरे, जाम करतवणी झालाय. बापरे. आता आंघोळ करायला हे पोरांना आंघोळ करायला पाहिजे. हा पाणी चांगलं असतं. चांगलं असतं. हो. कधी तुम्ही होळी खेळणार. अच्छा. तर मंडळी आता आपल्याकडे वड्यांचं काम चाललेलं आहे. बोकाचे वडे अशा बसले 2 तास वैतागले ते. म्हणजे तुमच्यामुळे वैतागले. तुम्ही गेलो ते ठिकाणा नाही. अरे तिकडे गेलो मटण आणायला. तर गावाला माहिती आहे मटण म्हटलं की गर्दी असते. पण आणले मटण मध्ये काय काय खाणार. हे बघा मटण आणलंय. मटण आणला 1 किलो. आमच्याकडे संध्याकाळी पाहुणे पण येणार आहेत. आणि चिकन आहे. सो बेत आहे. आणि गावातले मुलं मस्त एकदम रंगपंचमी आपला धुळवट केली.
दर्यावरती गेली आंघोळ करायला. आता आम्ही घालते चिकन घालतोय, आई घालते चुलीवरती मटण. तोपर्यंत शिट्ट्या होतात त्याला कुकरला. मस्त खमंग दरवळ सुटला आणि गावठी बोकडाचं मटण एकदम भारी, त्याला खमंग पण लय भारी असतं. आता आईच्या हातचं आम्ही गावाला आलो की चिकन मटण असं पोले आहे ना, वडे झालेले आहेत गावच्या पद्धतीने. काल हे घाततेस ना, आंबोला घातलेस ना? काल हे पुरणपोळ्या नाही वड. हो, काल संध्याकाळी मग पीठ ठेवला होता, हां, सकाळी आता बनवल्या. मग संध्याकाळ सकाळ आहे. हो, ते संध्याकाळ सगळं आता संध्याकाळी पुन्हा खोलीवर जायचं आहे ना. हो, आज सगळ्यांच्या घरी कोंबडी चिकन मटण असेल ना. हो, गावाला पण मस्त पेत असतो. आज काय आमचा शिमगा संपल, सगळे मुंबईला तेजपत्ता. वरून टोमॅटो सुद्धा ॲड केला. खडे मसाले सगळे एकत्र करायचे. इकडे गोडा मसाल्याचा वाटा आहे बघा. हळद टाकून घेत आहे ह्याच्यामध्ये. धना पावडर आहे. गरम मसाला, मेरा तिखट मसाला पण घालतो. आपला घरगुती मालवणी मसाला, स्पेशल कोकणी मसाला, जो तुम्ही ऑर्डर करू शकता. नंबर 8097266294. कलर मस्त आला. गावच्या पाण्यामध्ये चव असते, एक नंबर जेवण म्हणतात. गावठी चिकन ॲड केलेलं. चुलीवरची गमत जो भारी असते एकदम. ॲड करते ऐकल्या. हे मटण खात नाही त्यांच्यासाठी, आई खात नाही मटण ना. वर्षाला चिकन पण खात नाही, त्यासाठी व्हेज. कल्लीची वगैरे मिक्स केले मस्त. दिसतो का जरा खाले, मस्त एकदम झणझणीत असं बनतंय चिकन. आता हा सुक्का आहे, तर थोडा रस्सा करायचा, म्हणजे एकदम रस्सा पण नाही सुक्का पण असं मीडियम ठेवणार आम्ही. सगळे घालो. घाल सगळं. काजूचे घर बऱ्यापैकी घातले. तुला त्याच्यात टाकलं. काजूचे घर घालून चिकन मस्त लागतं. वापरू दे. आईने टोप चेंज केला, हा जरा तो छोटा होता, त्याच्यामध्ये वाटण घालणार तो वाढणार म्हणून. आता मस्त मटण आहे ना, तेलामध्ये मसाल्यामध्ये कळलं आहे, शिजलं आहे थोडा कच्चा पका. आता वाटण घालूया ह्याच्यामध्ये. थोडं मटणाला पण ठेव. आहे ना. काय अजून मग घाल. मस्तपैकी वाटून घातलंय. पिस्तं जरा कर खाली, मसाला थोडा ॲड कर. मस्त आपला मटण. कढीपत्ता पण घालूया, नंतर कोथिंबीर. कुकरला शिट्ट्या झाल्यात मस्तपैकी. थोडा वेट करूया, गरम गरम आहे ना, नंतर मस्त काढूया. तयारी केली इकडे मटणासाठी. मटण इथेच घालणार बघा, ते लगेच पटापट होईल. वर्षातून हा एकदा सण येतो, सगळे चाकरमाने गावी जाऊन मस्त मजा असते. एकमेकांच्या घरी जाऊन थोडंसं टेस्टिंग करणं येते. मित्रांच्या घरी, मी खास करून सगळ्यांचे नाही, मित्र आपल्या जवळचे जिथे संबंध असतात तिथे जाऊन ती मजा असते वेगळी. जसं की काल गोडा सण होता तेव्हा पुरणपोळी, शेंगा, करंजा सगळा बेत असतो. तर आता दुपारची वेळ आहे. सगळ्यांनी जे आंघोळ बिंघोळ केलेली, म्हणजे रंगपंचमी दुर्बट खेळले, ते आंघोळ करून झालेत रेडी. हो, कुठे गेले शेजारी? ऊन पण मस्त कडक पडला एकदम गावी. काय मग? अरे हाय, कुठं दिसला नाही? तो कलर बिलर लावायचा होता तुला. तो आता मटण शिजलंय. हा मस्त वाफ सुटते. काजूचे घर पण बऱ्यापैकी शिजलेत. पाणी सुटलंय चांगलं, आतमध्ये पाणी आहे बघा, पाणी आतमध्ये. मटण चांगलं शिजलंय. तीन एक शिट्ट्या जास्त कडक. बदुल्यातलं सूप दे. बदुल्यातलं सूप हवंय ना, सूप धर. बरी आहे. कुठनं आणली नवीन?
मग काय दिलं होते शिमगा आणि इकडे काय इकडे आहे कोकण ना. मस्त ह्या टायमाला या टोप्या खूप फेमस झाल्या कोकणामध्ये. सो मी आणलेले पण तिथे घालायला मला लक्षातच नाही. आज लास्टचा दिवस आहे म्हणजे आमच्याकडे धुळवडीच्या दिवशी घातले. टोप तापलेला आहे, तेल घातलंय. लसूण घालायचं ना पहिले, लसूण नंतर कांदा सगळा रेडी करून ठेवलाय. रेडी असं पटापट होतं. इकडे वर्षासाठी व्हेज वाटाणे आणि काजूचे घर. आता काय शिजलेलं आहे, जास्त टाइम लागणार नाही. त्याच्या जेवणाला चव खतरनाक आहे ना, एकदम भारी. पाहुणे जाऊन तुम्ही आणलेत ना घरी आणि तो मटन मसाला चिकन मसाला वापरतात ना, घरगुती मसाला, तोंडावर चव राहील त्यांच्या. इकडे मटन मसाला सुद्धा घातला आहे. घरगुती मसाला आणि मटन मसाला दोन्ही घातला. थोडं पाणी ॲड करूया. थोडा मसाला 2 वेळा केला म्हणजे एकदा थोडा अजून एक्स्ट्रा पण केला आपण. आणि ह्यातला जो काजूचा गर आहे ना तो एकदम प्रॉपर म्हणजे एकदम मेल्ट व्हायला असा शिजला आहे बघा. पूर्ण मेल्ट होतं असा, थोडं शिजला आहे, मस्त लागतं. त्याला काजूचा फ्लेवर पण ॲड झाला आहे, मटणाचा फ्लेवर त्याला ॲड झाला आहे. एकदम झालं पाहिजे तर्री वगैरे. मटन थोडासा सुक्का रस्सा असतो तो एकदम असं करणार आहे कॉम्बिनेशनमध्ये. चहा वगैरे मस्तपैकी ॲड केले. थोडा हड्डीवाला पीस, मांसवाला पीस. त्यात खडे मसाले जास्त नाही ॲड केले, मग असे केले होते ॲड. स्वतः इकडे बघा मटन आहे, हा रस्सा आणि हा वरती पीस पण आहे पद्धतशीर ॲड केले. आणि हा आपण असा ढवळून घ्यायचा चांगला, त्याला कळ सुटणार आहे. इकडे थोडेसे बटाटे आई म्हटले बॅलन्सिंग करायला ॲड करूया. मग असे चिकनमध्ये पण थोडे ॲड केले. पाणी आहे ना जे सुटलेलं आहे ते सगळं एकजीव होईल आणि ह्या रस्स्याला चवडी भारी येईल ना की एकदम जबरदस्त लागेल असं. सो हा आता मटण आपलं रेडी होणार आहे थोड्या वेळात. इकडे मटण रटारटा शिजतं आहे, पण जो पूर्ण त्याचा फ्लेवर असतो ना मटणचा एक वेगळ्याच प्रकारचा खमंगपणा तो आता आमच्या किचनमध्ये सुटला आहे. तर मग अशी आपण मटण कुकरला शिजवताना आपण मीठ घातलं होतं, आता अंदाजाने थोडंसं घालतं आहे. म्हणजे काय मटण ऑलरेडी शिजलेलं आहे, फक्त आता काय आपले 15 मिनटं उकळी काढायची, त्यासाठी थोडंसं मीठ ॲड केला. हा मटण म्हटलं ना की एकदम सुक्का मला नाही आवडत असं, म्हणजे थोडंसं ग्रेव्हीवाला मस्त वाटतं, कारण ग्रेव्हीसोबतच एकदम भारी लागतो. तर मंडळी आता आम्ही जेवायला बसतोय. दुपारचं हे जेवणातलं ताट आहे. इकडे मटण, थोडासा रस्सा सुक्कावाला, इकडे चिकन आहे, कांदा कांदा, लिंबू, काकडी आणि वडे आहेत. पदोडी जेवला का तो? आता पोल्या खाऊनच झाला फुल. इकडे अन्नाच आहे, मस्त आहे, असं झालंय भारी. वड्या मस्त आहेत, चिकन मस्त आहे आणि मटन दोन्ही भारी. एक नंबर जेवण आहे. हो, या जेवायला पोरं पण बसतात जेवायला, या जेवायला तू पण बस इथं. तर या जेवायला मस्तपैकी बेत आहे, लुसलुसीत कोंबडी वडे आहेत, एक नंबर लागतात ते. वा सुपर. मटणच्या रस्त्याला एवढी टेस्ट आहे ना. गावठी कुठं नाही. गावठी कोंबडा, गावठी बोकड, एक नंबर. हे जेवायला साईडला आई बसले जेवायला, वड्यांसोबत सागोती. टेस्ट कशी आहे? चुलीवरती एकदम मस्त होतं ना जेवण. जेवणाला चवच चांगली आहे, मस्त टेस्टी आहे. त्या जेवायला पोळी पण मस्त नरम नरम सुद्धा. वडे एकदम नरम आहेत. हां, वा,